मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये वॅकन्सी निघाली आहे मित्रांनो. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये कोणत्या वेबसाईटवरती यायचे तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाईटवरती यायचे मित्रांनो. बघा मित्रांनो, ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन टॅप करून असं या पोर्टलवरती येऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचं, तुम्हाला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. आता तुम्हाला सुरुवातमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो. इथे टॅप करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम फिलअप करायचं मित्रांनो. तुमचं नाव इथे फिलअप करायचं आहे. तुमचं नाव कन्फर्म करायचं मित्रांनो या ठिकाणी. नंतर तुमचं फादर नेम फिलअप करायचंय, फादर नेम कन्फर्म करायचंय, लास्ट सरनेम तुमचं इथे फिलअप करायचंय, नंतर कन्फर्म लास्ट सरनेम करायचंय मित्रांनो. इथे तुम्हाला असं तुम्ही सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव, फादर नेम आणि सरनेम टोटली तुमचं नाव इथे दिसेल मित्रांनो. बघा मित्रांनो, मी ऑलरेडी फिलअप केलंय फॉर्म, म्हणून मी तुम्हाला फक्त डेमो दाखवतो मित्रांनो कसं फिलअप करायचं. नंतर तुमचं मोबाईल नंबर इथे फिलअप करायचं, रिकन्फर्म करायचं मोबाईल नंबर जो इथे टाईप केलाय मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर इथे टाईप करायचंय. नंतर तुम्हाला अल्टरनेटिव्ह नंबर, मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, नाहीतर ब्लँक सोडून द्यायचं मित्रांनो. इथे ईमेल आय डी, आता ईमेल आय डी कसं फिलअप करायचं मित्रांनो, बघा @ आणि gmail.com हे ऑलरेडी इथे दिले मित्रांनो. तर तुम्ही इथे काय करायचं मित्रांनो, तुमचं जीमेल असेल ते फिलअप करायचं, नंतर @ ऑटोमॅटिक येणार आहे जीमेल सिलेक्ट करायचं मित्रांनो. इथे तुम्ही कन्फर्म ईमेल आय डी कंप्लीट तुमची ईमेल आय डी इथे फिलअप करायचं मित्रांनो, रिकन्फर्म करायचं. नंतर सिक्युरिटी कोड जसं आहे तसं फिलअप करायचं मित्रांनो. हे सर्व फिलअप केल्यानंतर एकदा सर्व चेक करून घ्यायचं आपण व्यवस्थित फिलअप केलंय का ते सर्व चेक करून घ्यायचं मित्रांनो, आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचं मित्रांनो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा पुढची प्रोसेस काय असेल, फोटो सिग्नेचर. आता हे बघा फोटो सिग्नेचर डिटेल प्रिव्हियस, आता आपण जे फॉर्म मध्ये फिलअप केलंय ते सर्व प्रिव्हियस करून आपण ऍप्लिकेशन बघू शकतो. नंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे जे आपण आपलं एज्युकेशन झालं असेल आणि पेमेंट लास्ट स्टेप असेल मित्रांनो. बघा मित्रांनो, तर सुरुवातीमध्ये काय करायचंय, मी ऑलरेडी फिलअप केलंय म्हणून तुम्हाला मी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते दाखवलं मित्रांनो. नंतर बघा बेसिक इन्फॉर्मेशन मी सर्व फिलअप केलं होतं, हे सर्व दिसतंय मित्रांनो. आता नेक्स्ट करायचंय. बघा नेक्स्ट केल्यानंतर फोटो सिग्नेचर. आता फोटो सिग्नेचर तुमचं फोटो इथे 50 KB मध्ये तुम्ही अपलोड करून द्यायचं मित्रांनो, आणि आय कन्फर्म वरती टिक करून द्यायचंय. नंतर चूज फाईल, नंतर तुम्ही इथे सिग्नेचर तुमची अपलोड करून द्यायचंय 10 ते 20 KB मध्ये. नंतर आय कन्फर्म करून द्यायचंय, टिक करून द्यायचंय. नंतर मित्रांनो तुम्हाला जर बॅक जायचं असेल तर बॅक बटन पण दिले मित्रांनो. इथे नेक्स्ट करायचं मित्रांनो. हे सर्व फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर नेक्स्ट करून द्यायचंय. हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचंय. सर्कल यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, आता कोणत्या स्टेट मध्ये अप्लाय करायचंय तुम्हाला असं विचारते मित्रांनो. तुम्ही इथे तुमचे स्टेट इथे टिक केल्यानंतर सर्व स्टेट दिसेल, तुमचं स्टेट इथे चॉईस करायचंय. नंतर कॅटेगरी UR EWS OBC SC ST जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे तुमची कॅटेगरी. आर यू पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी, तुम्ही अपंग आहात का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून घ्यायचं मित्रांनो. बघा बाकी ऑटोमॅटिक फिलअप होऊन जाणार आहे. आर यू पर्सन विथ स्पेसिफिक डिसेबिलिटी, हे बघा तुम्ही हँडिकॅप असेल तरच येस करायचं मित्रांनो, नसेल तर नाही करून द्यायचं, नो करून द्यायचंय. नंतर बघा रिलीजन चॉईस करायचं मित्रांनो, तुमचं हिंदू, मुस्लिम, सिख जे असेल ते तुमचं इथे टॅप केल्यानंतर सर्व ऑप्शन दिसेल, तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. नंतर आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. डू यू बिलोंग टू रिलीजन मायनॉरिटी कम्युनिटी, बघा तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीत बिलोंग करता का, येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. नॅशनल सिटीजनशिप काय असेल तुमची, इंडियन सिलेक्ट करायचे मित्रांनो, नॅशनल सिटीजनशिप. नंतर तुम्ही NCR टू विच सेंटर ऑफ एक्झाम बिलोंग, आता तुम्हाला कोणत्या स्टेटमध्ये एक्झाम सेंटर हवं ते तुम्हाला विचारलंय मित्रांनो. तर तुम्ही तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आणि सेंटर ऑफ एक्झामिनेशन इथे तुम्ही टॅप केल्यानंतर सर्व तुमचं स्टेटमध्ये जे डिस्ट्रिक्ट असेल, मोठी बिग सिटी असेल, त्याचे नाव दिले असेल मित्रांनो. बघा मित्रांनो, नंतर पर्सनल डिटेल फिलअप करायचे तुम्हाला, तुमचं जन्मतारीख,
मंथ आणि इयर सिलेक्ट करायचे मित्रांनो. ऑटोमॅटिक येणार आहे ते सर्व. नंतर ऑटोमॅटिक कंप्लीट तुमचं एज किती झालं ते टोटल कंप्लीट कॅल्क्युलेशन दिसणार आहे. मेल फिमेल जे असेल तुम्ही सिलेक्ट करायचं. डू यू हॅव टू ब्रदर, आता तुम्ही दोन टू ब्रदर आहे का, टू ब्रदर अँड सिस्टर आहे का, यस असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं. जेंडर ऑफ ट्विन, आता कोणतं तुम्ही हे सिलेक्ट केलं ऑलरेडी त्याच्यामुळे हे दाखवणार नाही, फक्त ऑप्शन दाखवते तिथे टिक करायचं, काय ऑप्शन दाखवणार. नेम ऑफ द ट्विन, बघा मित्रांनो मॅरिड स्टेटस बघायचे. मॅरिड तुम्ही जे असेल याच्यापैकी, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं. फादर नेम फिलअप करायचं, मदर नेम फिलअप करायचं. स्पॉन्स नेम हे फिलअप नाही केले, ब्लँक सोडलं तरी चालेल मित्रांनो. ॲड्रेस तुमचं फिलअप करायचं मित्रांनो. ॲड्रेस एट पोस्ट, तुमचं विलेजचं नाव, तहसील आणि डिस्ट्रिक्ट सर्व डिटेल इथे फिलअप करून द्यायचं मित्रांनो. नंतर तुम्ही काय करायचं, तुमचं डिस्ट्रिक्ट इथे फिलअप करायचं, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं मित्रांनो. ऑटोमॅटिक सर्व येणार आहे, तुम्ही इथे चॉईस करायचं. नंतर तुमचं पिन कोड इथे फिलअप करायचं आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर तुमचं सेम परमानंट ॲड्रेस असेल तर इथे टॅग करून द्यायचं मित्रांनो. इथे टॅग केल्यानंतर काय होतंय, सर्व ऑटोमॅटिक फिलअप होऊन जाणार मित्रांनो. हे सर्व फिलअप झाल्यानंतर तुम्हाला चूज द ॲड्रेस फॉर GST इनवॉइसिंग असं विचारलं मित्रांनो. इथे तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला कॉरेस्पॉन्ड आणि परमानंट ॲड्रेस, आता तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं, परमानंट ॲड्रेस सिलेक्ट करायचं मित्रांनो. हे सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्ज किती आहे मित्रांनो, 150 रुपये आहे. तुम्ही बॅक करायचं तर बॅक पण करू शकता. नंतर तुम्हाला काय करायचं, व्हॅलिडेशन करायचं मित्रांनो. हे इथे व्हॅलिडेशन करायचं, डिटेल तुम्हाला दिसेल. ॲक्युरेट सर्व फिलअप झालं असेल तर व्हॅलिडेशन केल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल, किंवा तुमचं काही मिस्टेक झाले असेल तर रेड कलरमध्ये दिसेल मित्रांनो. आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं मित्रांनो. आता सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं एज्युकेशन फिलअप करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, आता तुमचं क्वालिफिकेशन काय झालंय इथे टॅप केल्यानंतर बघा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग अदर जे असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही तुमचं बोर्ड होतं, युनिव्हर्सिटीचं नाव इथे किंवा युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाईप करायचं मित्रांनो. डेट ऑफ पासिंग कोणत्या तारखे, मंथ आणि इयर्स हे सर्व सिलेक्ट करायचं. किती पर्सेंटेज आले तुम्हाला ते पर्सेंटेज इथे टाईप करायचं. आणि फर्स्ट क्लास आहे का, सेकंड क्लास आहे का, हे सर्व इथे पास आहे का, हे ऑप्शन दिले. तुम्ही इथे टॅप केल्यानंतर 4 ऑप्शन दिसतील. तुम्हाला कोणतं ऑप्शन, फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लास चॉईस करायचं. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला बघा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, MTech, MBA, अदर्स, तुम्हाला तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे फिलअप करू शकता. सेम टू सेम प्रोसेस आहे. सर्व फिलअप केल्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तुमचं, एक BEd असेल किंवा DEd असेल तर ते पण तुम्ही फिलअप करू शकता. आणि अदर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे डिटेलमध्ये भरू शकता मित्रांनो. सेम टू सेम प्रोसेस आहे. नंतर आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन वर एक्सपिरियन्स डिटेल, स्टार्ट फ्रॉम प्रेझेंट एम्प्लॉई. मित्रांनो तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स बघा. नेम ऑफ द एम्प्लॉई, आता कोणत्या पदासाठी काम करत होते आणि किती दिवस काम केले आणि कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारीखपर्यंत, हे सर्व तुम्हाला डिटेल भरावं लागेल. नॅचरल ड्युटी, रिझन लिव्हिंग, तुम्ही कशासाठी ते जॉब सोडलाय ते पण तुम्हाला रिझन द्यायचं आहे. नंतर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे सर्व तुम्ही डिटेल फिलअप करून. लँग्वेज नो, तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला वाचता, लिहिता, बोलता येते का, हे सर्व तुम्ही इथे टाईप करायचं आणि इथे टिक करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व इंग्लिश बोलता येत असेल तरी ते पण टिक करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व टिक केल्यानंतर बघा मित्रांनो पुढचे प्रोसेस काय असेल, प्रिव्हियस तुमचं ॲप्लिकेशन दिसेल. आता पुढचे नंतर तुम्हाला बघा अपलोड करावं लागेल डॉक्युमेंट, तुमचं मार्कशीट आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट, हे दोघं तुम्ही PDF मध्ये कन्वर्ट करायचं मित्रांनो. आधार कार्ड असं, आणि तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मार्कशीट हे अपलोड करून द्यायचं मित्रांनो. ऑप्शनचं हे बघा, अपलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं लास्ट ऑप्शन येणार आहे मित्रांनो. बघा मी नेक्स्ट करतोय. व्हॅलिडेशन करायचं मित्रांनो. आधी व्हॅलिडेशन केल्यानंतर आपल्याला सर्व कळतं की कुठे आपलं मिस्टेक झालंय, तर लाल कलरमध्ये दाखवतं मिस्टेक झालं असेल तर, नसेल तर ग्रीन कलरमध्ये दाखवतं. नेक्स्ट करायचं मित्रांनो. हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे सर्व ॲप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित फिलअप केलंय का, सर्व डिटेल एकदा चेक करून घ्यायचे. आणि हे बघा ग्रॅज्युएशन तुमचं किती पर्सेंटेज आहे, सर्व मिस्टेक कुठेच नाही का, हे फक्त डिक्लेरेशन पण बघायचं मित्रांनो. हे डिक्लेरेशन रीड करायचं आहे. नंतर आय एग्री करून द्यायचं मित्रांनो. आय एग्री केल्यानंतर हे सर्व ॲक्युरेट फिलअप झालं असेल, आय एग्री करायचं आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो. हे बघा ओके करायचं आहे.
नंतर आर यू शुअर कंटिन्यू असं विचारते मित्रांनो एकदा सबमिट झाल्यानंतर चेंज करता येणार नाही म्हणून ते आर यू शुअर टू कंटिन्यू असं विचारते. ओके करून द्यायचं तुमचं ॲक्युरेट फिलअप झालं असेल फॉर्म तर. हे बघा आता काय करायचं मित्रांनो तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन. आता लेफ्ट थंब काय करायचं एका पेजवरती तुम्ही थंब तिथे प्रेस करायचे मित्रांनो. तो थंब तुम्ही इथे या ठिकाणी अपलोड करून द्यायचे मित्रांनो. थंब हँड रायटिंग डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन कसं तुम्हाला एक डिक्लेरेशन तुम्हाला लिहायचं मित्रांनो. डिक्लेरेशन बघा मी आय एग्री तिथे दिलं होतं ते डिक्लेरेशन तुम्ही एक 2-3 ओळीमध्ये लिहायचं डिक्लेरेशन आणि इथे अपलोड करून द्यायचं आहे. नंतर तुम्ही एज्युकेशन सर्टिफिकेट रिलेटिव्ह ग्रॅज्युएशन डिग्री फायनल मार्कशीट अँड कन्सल्टेंट मार्कशीट PDF. आता तुम्हाला जो फायनल मार्कशीट असेल आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल ते एका PDF कन्वर्ट करायचं आणि इथे अपलोड करून द्यायचं मित्रांनो. PDF मध्ये अपलोड करायचं आहे. नंतर सिक्युरिटी कोड तुम्ही बघा जसं आहे तसं फिलअप करायचं. सिक्युरिटी फिलअप केल्यानंतर तुम्हाला बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हे मी ऑलरेडी डॉक्युमेंट अपलोड केले नाही म्हणून ते रेड कलर मध्ये आलं मित्रांनो. आता गाईडलाईन पण दिले मित्रांनो. गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड. आता कसं करायचं ते गाईडलाईन तुम्ही डाउनलोड करून ते रीड करू शकता मित्रांनो. शेवटचा पॉईंट असेल पेमेंट. आता तुम्हाला बारकोडने करायचं आहे का इंटरनेट बँकिंगने करायचं आहे का ATM डेबिट कार्ड जे असेल तुमच्याकडे कार्ड ते तुमच्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करून द्यायचं मित्रांनो. फायनली तुमचा फॉर्म काय होणार आहे मित्रांनो सबमिट होऊन जाणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.